रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी संपली। ईडीनं 8 तास चाकणकरांची चौकशी केली। भोंदू खरात प्रकरणामध्ये बनावट बँक खाती प्रकरणात ही चौकशी झाली। 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत। मी यापूर्वी सुद्धा एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं, आज देखील आवर्जून सांगते। समता पतसंस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती। त्यांना समता पतसंस्था कुठे आहे हे सुद्धा माहित नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। चाकणकर ही महिला आहे, दोषी असेल तर कारवाई काय, त्याला मला त्याच्यातला कुठलाही भाग नाही, जे काही पोलिसांच्या चौकशीमध्ये येईल ते। पण या सरकारमधले अनेक लोक याच्यामध्ये अडलेले, अनेक IAS अधिकारी याच्यामध्ये आहेत। मग या सगळ्या याच्यामध्ये चाकणकरलाच वारंवार त्या ठिकाणी पुढे आणून आम्ही सगळी कारवाई करतोय, दिखावा करायचं का आम्ही सरकार करताय का? चाकणकरची बाजू आम्हाला घ्यायचं नाहीये, कुठं गुवाहाटीत गेल्या होत्या का कुठं गेल्या होत्या जे असेल ते। पण याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आहे, त्याच्यात मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा सहभागी आहे, त्यांच्या मताची वाच्यता का होत नाही?